नमस्कार शेतकरी बांधवांनो. तर मित्रांनो, एक 4-8 दिवसापूर्वी घटना झालेली आहे. मेरठमध्ये उत्तर प्रदेश राज्य आहे आणि मित्रांनो खूप भयानक घटना झालेली आहे. तुम्हाला माहीतच असेल, पण तरी मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला परत एकदा सांगतो. तर मित्रांनो, आपल्या प्रेमिकाने आपल्या नवऱ्याला अशा पद्धतीने मारलेलं आहे, क्रूर पद्धतीने. आपल्या दुसऱ्या नवऱ्याचा सहारा घेऊन त्याला अशा पद्धतीने मारले की मित्रांनो त्याचे 15 तुकडे केलेत. सांगायला सुद्धा मित्रांनो अंगाला काटा येतो. अशा पद्धतीने मारलेले मित्रांनो. 15 तुकडे केले आणि 15 तुकडे करून 100 लिटरचा ड्रम असेल मित्रांनो आपल्या पाण्याचा, त्या ड्रममध्ये ते तुकडे टाकले आणि त्याच्यामध्ये पूर्ण सिमेंट टाकून पॅक केलं आहे. आणि मित्रांनो आणि खूप एन्जॉय केला तिनं. पण तुम्हाला तर माहिती असेल, जे खोटं असेल ते नक्कीच उघडकीस येतं. हे सुद्धा काळ्या दगडावरची रेस आहे मित्रांनो. त्याच्या माध्यमातून असं सांगायचं मित्रांनो, आपण असे बरेचसे व्हिडिओ आपल्या फेसबुकवर असतील, यूट्यूबवर असतील, त्याच्यानंतर इंस्टाग्राम चॅनलवरती असतील. असे व्हिडिओ मित्रांनो काढू नका तुम्ही. असे व्हिडिओ काढा की ज्या घरी ही घटना झाली असेल, जिना केली असेल, तिला लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे व जेल झाली पाहिजे आणि त्या समोरच्या व्यक्तीसुद्धा जेल झाली पाहिजे. असे व्हिडिओ काढा तुम्ही. पण असे व्हिडिओ काढू नका. लटकच कोणीतरी ड्रम आणतंय, सिमेंटच्या गोणे आणते आणि आपल्या फॉलोअरसाठी, लाईकसाठी असे व्हिडिओ काढतात. मी सुद्धा व्हिडिओ काढतो मित्रांनो, पण असे व्हिडिओ काढू नका तुम्ही. असे व्हिडिओ काढा मी सांगितले तसे. कारण मरण पावला ज्याला मारलेलं आहे मित्रांनो क्रूर पद्धतीने, त्याला 5 वर्षाची मुलगी मित्रांनो. त्या मुलीच्या सध्या परिस्थिती काय असेल, आईची परिस्थिती काय असेल, त्याच्या बहिणीची परिस्थिती काय असेल, हे विचार करा मित्रांनो तुम्ही. आणि असे व्हिडिओ काढू नका तुम्ही मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा. धन्यवाद.